आज मी तुम्हाला शिमला मिरचीची सुक्की भाजी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा कढई गरम करत ठेवलेली आहे। गॅस आहे मीडियम। त्याच्यामध्ये आपण तेल काढून घेऊया। अर्धी पळी तेल काढणार आहे। तुमच्या आवडीप्रमाणे थोडंसं कमी जास्त केलं तरी पण चालेल आणि तेल गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे। त्याच्यामध्ये टाकणार आहे 1 चमचा जिरं। जिरं चांगलं फुटलं गेलेलं आहे। त्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला कढीपत्ता, थोडीशी टाकायची हिंग पावडर, हलवून घेऊया। त्याच्यामध्ये टाकणार आहे 2 कांदे, छोट्या छोट्या आकाराचे 2 होते। मोठ्या आकाराचा असेल तर 1 जरी घेतला तरी पण तुम्ही चालू शकते, कारण अर्धा किलोपेक्षा जास्त अशी शिमला मिरची आहे। कांदा चांगला भाजून घेऊया। कांदा हलकासा भाजलेला आहे। त्याच्यामध्ये आलं, लसूण आणि कोथिंबीर अशी मी कुटून घेतलेली आहे। चमच्याच्या मापाने 1 चमचा पेस्ट जरी टाकली तरी पण चालू शकते। 1 गड्डी लसूण आणि अर्धा इंच आलं आणि एकदम थोडीशी कोथिंबीर अशी कुटून घेतलेली। सगळ्यांच्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहे। जेवढं पण मी साहित्य त्याच्यामध्ये टाकते ना तेवढं मी अपलोड केलेलं आहे। त्याची लिंक तुम्हाला ह्या रेसिपी खाली भेटेल। चांगलं परतून घ्यायचं। मस्त असं परतून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये टाकणार आहे 1 मीडियम आकाराचा टोमॅटो बारीक कापून घेतलेला आहे। मिक्स करून घेते आणि ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ मी आत्ताच टाकून घेणार आहे आणि चांगलं 1 मिनिटभर परतून घेणार आहे। मस्त असं परतून घेतलेलं आहे। गॅस एकदम मी आता बारीक करते। साहित्य काढून घेऊया। तर ह्याच्यामध्ये छोटा 1 चमचा मी ह्याच्यामध्ये हळद टाकणार आहे। मसाल्याच्या डब्याचा चमचा एकदम बारीक असा। छोटा अर्धा चमचा जिरे धने पावडर, छोटा 1 चमचा गरम मसाला पावडर, कांदा लसूण मसाला 1 चमचा तुमच्या तिखटाप्रमाणे टाका, कमी जास्त जो तुमच्याकडे आहे तो वापरला तरी पण चालू शकते। मिक्स करत राहायचं आणि मसाले टाकताना कधीसुद्धा गॅस बारीक करायचा। ह्याच्यामध्ये टाकणार आहे 2 चमचे शेंगदाण्याचं कूट। ह्या चमच्याच्या मापानं गच्च भरून घेतलं होतं, नाही टाकलं तरी पण चालू शकते। परतून घेते बारीक गॅसवरच। मस्त असं मी परतून घेतलेलं आहे। गॅस बिलकुल वाढवलेला नाही आहे। शिमला मिरची बघा अशा पद्धतीने कापून घेतलेली आहे। शिमला मिरचीच्या सगळ्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत। तुम्हाला हवं असेल तर याच्यामध्ये 1 बटाटा पण तुम्ही टाकू शकता। ह्या मसाल्यामध्ये 1 मिनिटभर चांगलं परतून घ्यायचं। मीडियम गॅस करायचा। मीडियम गॅसवर बघा मसाल्यामध्ये मी 1च मिनिटभर चांगलं परतून घेतलेलं आहे। हा मोठा बर्नेलचा गॅस आहे। असं चांगलं परतून घ्यायचं। एकदम फडफडीत जर सुक्कं पाहिजे असेल तर बिलकुल ह्याच्यामध्ये पाणी टाकायची गरज नाही। वाफेवर असं बारीक कापून घेतले की नाही की खूप छान होते, चविष्ट होते। जर तुम्हाला हवा असेल तर याच्यामध्ये बटाटा पण खूप छान लागतो। तशा पण रेसिपी आपल्या चॅनलवर आहेत। भरलेली शिमला मिरच, उभी कापून भरून शिमला मिरची, गोल कापून शिमला मिरची, सगळ्या रेसिपी वाफेवर केलेली शिमला मिरची सगळ्या आहेत रेसिपी। मी ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहे, कारण की मला थोडीशी ह्याच्यामध्ये ग्रेव्ही पाहिजे आहे। तर पाणी किती टाकणार आहे तर ह्या वाटीच्या प्रमाणे 1 वाटी अशी। तर जशी जर आपल्याला भाकरी जरी खायची असेल का नाही तर खायला सुद्धा छान अशी लागते, त्यासाठी तेवढे पाणी टाकलेलं आहे मी। हे बघा हे किती पाणी, एवढंच पाणी टाकणार आहे। आणि अशा आपण रेसिपी करतो की नाही तर मग घाई करायची नाही, बारीक गॅस करायचा आणि झाकून ठेवायची। मस्त म्हणजे टाईम असेल तर, जर तुम्ही जॉबला वगैरे असेल, ऑफिसला जात असेल का नाही तर मग मीडियम गॅस केला तर चालेल। फक्त जाडबुडाची कढई वापरायची। एकदम गॅस बारीक करणार आहे। वाफ जायला जागा ठेवणार आहे एवढी आणि मी शिजून देणार आहे। बारीक गॅसवर बघा 15 मिनिटं झालं तरी एकदा मी हलवलेलं सुद्धा आहे। बघा किती मस्त झालेलं आहे। एकदम जर सुक्कं पाहिजे असेल का नाही तर ते जे पाणी टाकलं होतं ते बिलकुल टाकायचं नाही। बारीक गॅसवर ठेवायचं, एकदा हलवायचं फक्त। पाणी टाकल्यावर अशा पद्धतीत होतं, एकदम सुक्कं होत नाही। असं खायला सुद्धा म्हणजे चपातीवर म्हणा, थोडंसं भात-बीत खाताना पण एकदम छान लागतं। त्यासाठी मी असं केलेलं आहे। तर ही रेसिपी कशी वाटली जरा मला कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।